सर्वात प्रथम सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर आज आपण आपल्या भारताबद्दल म्हणजे आपली जन्मभूमी याच्याविषयी बोलणार आहे. तर माहिती व कविता तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका मित्रांनो. भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. भारत महान देश आहे, आपण हे गर्वाने बोलतो. पण हे बोलताना आपण याचा अर्थ समजून घेतो का? माझ्या या भारत देशावर माझे प्रेम का आहे? भारत का महान आहे याची उत्तरं आपणास माहीत आहे का? की आपण हे फक्त बोलायचे म्हणून बोलतो, सगळे बोलतात म्हणून बोलतो असे मला वाटतं. की आपण कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा, घटनेचा आणि अनुभवाचा दोन्ही बाजूनं विचार केला पाहिजे. त्यातले चांगले वाईट गुण समजून घेतलं पाहिजे. प्रश्न जर समजून घेतला नाही तर उत्तर कसे समजणार आणि उत्तर देणार तरी कसं? म्हणून भारतामध्ये किंवा भारतीयांमध्ये अजून काय त्रुटी आहेत हे जाणून घेणं तेवढंच गरजेचं आणि आवश्यक आहे मित्रांनो. स्वातंत्र्य मिळवून बरीच वर्षे झाली तरी भारतामध्ये आजही मूलभूत समस्या होत्या तशाच आहेत. गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचार, बेरोजगारी, जाती आणि वर्ण व्यवस्था. आजही आपण आरक्षणासाठी भांडतोय. जातीवाद, परराष्ट्र धोरण या सारख्या समस्यावर तोडगा काढणे तर लांबच राहिले. भारतातील शिक्षण व्यवस्था चांगली नाही. इथे खेळ, क्रीडा, इतर कलागुणांना वाव मिळत नाही. फक्त गुण आणि श्रेणींवर भर दिला जातो. निरक्षरता आणि गरिबी एकत्रच राहतात. योग्य शिक्षण आणि नोकरीच्या साहाय्याने गरिबी मिटवता येते. शिक्षण हा एकमेव मार्ग आहे ज्याने भारतातील गरिबी नष्ट करता येते मित्रांनो. तर पुढील कविता भारतावरतीच आहे मित्रांनो, आपल्या देशावरती आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका. देशभक्ती कशी असावी? केवळ बोलण्यापुरती न राहावी. केवळ बोलण्यापुरती न राहावी तर प्रत्यक्ष कृतीत ती उतरावी. देशभक्ती ही अशी असावी. देशभक्ती ही अशी असावी. जाती पातीचे बंधने तोडून हो. जाती पातीचे बंधन तोडून हो. देशभक्ती प्रत्येकाने मनात जपावी. देशभक्ती प्रत्येकाने मनात जपावी. सर्व भेद विसरून माणुसकी प्रकटावी. सर्व भेद विसरून माणुसकी प्रकटावी. देशभक्ती अशी असावी. देशभक्ती ही अशी असावी. शहीदांचे स्मरण करणारे अन शेतकरी बापाची जाण असावी. शहीदांचे स्मरण करणारी अन शेतकरी बापाची जाण असावी. पाहून ही संस्कृती परकीयांची लाजावी. परकीयांची लाजावी. देशभक्ती ही अशी असावी. देशभक्ती ही अशी असावी. आपसापसात मतभेद नसावे. आपसापसात मतभेद नसावे. स्वातंत्र्याचा अर्थ कधी न विसरावी. स्वातंत्र्याचा अर्थ कधी न विसरावी. बाह्य शत्रूचे आक्रमण होता. एकजूट व्हावी. देशभक्ती ही अशी असावी. देशभक्ती ही अशी असावी. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. ही प्रतिज्ञा आता सत्यात उतरवावी. स्वर्गमय इथली भूमी बनावी. स्वर्गमय इथली भूमी बनावी. देशभक्ती ही अशी असावी. देशभक्ती ही अशी असावी. तर मित्रांनो, कविता कशी वाटली सांगायला विसरू नका. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भ्रष्टाचार होतो. अवैध सावकारी, कर, चोरी यांमुळे देशातील अर्थव्यवस्थेला हानी पोचते. दुष्काळ पडतो. गरिबी, शेतकरी आत्महत्या करतोय. चांगल्या सिंचन प्रणालीचा प्रभाव आहे पण त्या मिळत नाहीत आणि अशा हजार अडचणी भारतात आहे. या सर्व अडचणी समस्या सोडवाव्या लागणारच. योग्य सरकार निवडली पाहिजे. त्या सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. दुसऱ्याला दोष देणं सोपं असतं पण स्वतः जबाबदारी घेणं खूप कठीण असते. म्हणून सगळे सरकारकडे बोट दाखवतात आणि शांत बसतात. आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. सरकार, अधिकारी, कार्यप्रणालीला त्यांचे काम करावे लागणारच. पण आजही आपण आपल्या सर्वाधिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील मित्रांनो. तर जसे आपण सार्वजनिक हक्क मागतोय तसंच आपल्या सर्व संविधानासाठी जबाबदाऱ्याही आहेत. तर आपण जसे आपल्या हक्कासाठी लढतो त्याचप्रमाणे आपण जबाबदाऱ्याही पार पाडल्या पाहिजेत. कुठल्याही देशात परिपूर्ण परफेक्ट नसतो, तो बनवावा लागतो. आणि माझ्या या प्रिय भारतातील क्षमता आणि सामर्थ्य गरज आहे ती फक्त तरुण रक्त सळसळण्याची. भारत अजूनही खूप मागे आहे. आजही छेडछाड किंवा बलात्काराच्या भीतीमुळे एकटी मुलगी रात्री घराबाहेर जाऊ शकत नाही. बालकांना शाळेत पाठवण्याऐवजी बळजबरीने कुठेतरी काम करायला भाग पाडले जाते. ज्या देशाने राणी लक्ष्मीबाई, बरेंद्रीपाल, सरोजिनी नायडू यांना जन्म दिला तिथे स्त्रीभूषण हत्येची घटना होत असल्याचं आपण पाहतो.
कित्येक मुले मुली शिक्षण वाचून वंचित राहतात मित्रांनो. लोकसंख्येतील मोठ्या वर्गाला आजही प्राथमिक आरोग्य सुविधा आणि अशा समस्याही आणखी कितीतरी दूर जात राहते. हे समीकरण बदलले पाहिजे. यासाठी आपण आपल्या देशावर प्रेम करणं गरजेचं आहे. हीच भावना देश घडवायला मदत करते. मग अमेरिका असो किंवा चीन, फ्रान्स देश सारे देश वेगळे आहेत. देशासाठी आणि विकसित देश झाले पाहिजे. मलाही माझ्या देशाला विकसित झालेलं पाहिजे. गर्वाने बोलायचं आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आणि हे फक्त युवा करू शकतात आणि तुम्ही करू शकता. तर चला देशभक्ती नारे असतात. देशभक्ती गोडाने जिरवाने वेळ आणि पाळायची तर होते पोकळ तुने गात असतात सारेच देशभक्तीचे गाणे जीवनात मात्र असते सारेच मिळवणे. देशभक्ती काय एवढी स्वस्त असते. देशभक्तीचा बाबुबुवा उभं करणं सोपं असतं पण देशासाठी जीव देणं क्रांती दाराला पडते. म्हणूनच देशभक्ती मिळत नसते उसण्यात. मुळात ती असावी लागते आपल्या नसानसात. तर मित्रांनो, कविता कशी वाटली सांगायला विसरू नका.